कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना ज्या पद्धतीने आपली ताकद दाखवते आणि आगामी म्हणजे ह्याच्या पुढच्या 2029च्या लोकसभा विधानसभा निवडणुकांची ती तयारी करते, त्याच वेळेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महत्वाचे मंत्री कोल्हापुरातील हसन मुश्रीफ यांनी मात्र सर फक्त 15 जागांवरती कसं काय समाधान मानलेलं आहे. खरं तर राष्ट्रवादी पक्ष आहे जो कोल्हापूरमध्ये तितक्याच ताकदीचा आहे, भाजप आणि शिवसेना शिंदे गटा इतकाच. असं काय घडलंय की 15 जागांवरतीच त्यांना समाधान मानावं लागले? त्यांच्याकडे देखील इन्कमिंग झालेलं आहे, त्यांच्याकडे देखील तेवढेच ताकदीचे देखील उमेदवार आहेत. काय घडलंय सर? मुळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की कोल्हापूर महापालिकेच्या 7.5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला 14 ठिकाणी विजय मिळाला. त्यांचे 14 उमेदवार निवडून आले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. त्यामुळे साहजिकच कोल्हापूर शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद थोडी कमी झाली, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा नेहमीचा फोकस हा त्यातही थोडा ग्रामीण भागावर आहे. ज्या ठिकाणाहून राष्ट्रवादीचे आमदार निवडून येतात ते स्वतः कागल मतदारसंघातले आहेत. चंदगड मतदारसंघामध्ये गेल्या वेळी आमदार राजेश पाटील होते, के.पी. पाटील माजी आमदार, राधानगरी मतदारसंघ, याकडे त्यांचं लक्ष आधीपासून आहे, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूरमध्ये भाजप आणि शिंदे सेना यांच्यामधली लढत, दोन्ही आमदार ते आहेत, त्यामुळे तुलनेमध्ये या ठिकाणी थोडंसं लक्ष राष्ट्रवादीचं कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं दबाव आणून आपण हसन मुश्रीफ यांना आणखी जागा कमी घ्यायला लावू असा एक विश्वास भाजप आणि शिंदे सेनेला होता. परंतु यामध्ये मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोणाचं ऐकलेलं नाही. त्यांनी ठाम भूमिका घेतली. गेल्या वेळी माझे 14 नगरसेवक होते, त्यामुळे त्याच्यापेक्षा किमान एक जागा जादा हवी आणि त्यामुळे माझे कार्यकर्ते जे आहेत त्यांना राखण्यासाठी, त्यांना निवडून आणण्यासाठी, त्यांना उमेदवारी देण्यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. त्यामुळं त्यांनी जादाची मागणी अशी केली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाची कोल्हापूर शहरातली ताकद लक्षात घेऊन त्यांनी ही जागा मागणी केलेली आहे आणि त्या पत्रात पण पाडून घेतले, असं सध्याचं चित्र आहे. नक्कीच. त्याचबरोबर सर आणखीन एक महत्वाचं की कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये आपण बघतोय की भाजप असेल, शिवसेना शिंदे गट आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आणि सगळ्यात महत्वाचं आताच एक आठवड्याभरापूर्वी जनसुराज्य शक्ती पक्षाने देखील म्हटलेलं आहे की आम्ही पण महापालिकेमध्ये निवडणूक लढवणार आहोत. जनसुराज्य शक्ती पक्षाचं काय झालं नेमकं बैठकीत? त्यांना किती जागा, त्यांच्या कोणत्या जागा आहेत त्याच्यावरती चर्चा झाली आहे का? ते उमेदवार देणार आहेत का या महानगरपालिका निवडणुकीसाठी? कालच्या या पुलाची शिरोलीतल्या बैठकीला आमदार विनय कोरे, जे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आहेत, ते देखील उपस्थित होते. त्यांनीही चर्चेत भाग घेतला. परंतु मुळातच आमदार विनय कोरे यांनी कोल्हापूरच्या महापालिकेच्या उमेदवारीच्या संदर्भात सगळीच प्रक्रिया उशिरा सुरू केली. अर्ज भरायला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी मुलाखती ठेवल्या, ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती. परंतु ते महायुतीचे एक महत्वाचे घटक आहेत, त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनाही सामावून घेतलेलं आहे. परंतु या सगळ्या जागा वाटपामध्ये जनसुराज्याला सुद्धा ऐनवेळी जर का जागा द्यायच्या असतील तर त्या भाजपच्याच कोट्यातल्या द्याव्या लागतील. त्यामध्ये शिंदे सेना किंवा राष्ट्रवादी हस्तक्षेप फार करून घेईल असं वाटत नाही. त्यामुळं आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला या सगळ्या रस्सीखेचीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत हा खरोखरच औत्सुक्याचा विषय आणि तो संध्याकाळपर्यंत विषय स्पष्ट होईल असं वाटतं.